आपण आतापर्यंत SQL स्टेटमेंटमधील DDL स्टेटमेंट्स, डेटा डेफिनेशन लँग्वेज, त्यानंतर DML स्टेटमेंट्स, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, त्यानंतर DQL, डेटा क्वेरी लँग्वेज आणि DCL, डेटा कंट्रोल लँग्वेज या आपण बघितल्या. मग आता आपण बघणार आहोत की कन्स्ट्रेंट. हा की कन्स्ट्रेंट काय आहे तर याच्यामधला थोडासा ॲडव्हान्स पार्ट आहे. कन्स्ट्रेंट मग हे काही कन्स्ट्रेंट्स आहेत, मग हे आपण बघणार आहोत. हे कन्स्ट्रेंट का असतात तर आपण जे काही टेबल क्रिएट करतो त्याच्यामध्ये इनव्हॅलिड डेटा ॲड होऊ नये याच्यासाठी आपण कन्स्ट्रेंट्स वापरू शकतो. मग हे काही इथे कन्स्ट्रेंट्स आहेत. पहिला आहे तो म्हणजे नॉट नल. या कन्स्ट्रेंटचा उपयोग काय हे मी सगळ्यांची आधी तुम्हाला उपयोग सांगतो आणि मग हे प्रॅक्टिकली कसे इम्प्लिमेंट करायचे ते सांगतो. नॉट नल कन्स्ट्रेंटचा उपयोग काय तर आपल्या डेटाबेसच्या टेबलमधल्या ज्या कॉलमला आपण नॉट नल कन्स्ट्रेंट लावतो त्या कॉलममध्ये नल व्हॅल्यू ॲड होत नाही. म्हणजे काय, तो नल व्हॅल्यू ॲक्सेप्टच करणार नाही. ओके. त्यानंतर दुसरा आहे युनिक कन्स्ट्रेंट. जसे काही कॉलम्स असतात, आधार कार्ड नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर जो युनिक असला पाहिजे, डुप्लिकेट असता कामा नये, किंवा ईमेल ॲड्रेस, युजर नेम हे डुप्लिकेट असता कामा नये, तर युनिक असले पाहिजेत. मग अशा ठिकाणी आपण युनिक कन्स्ट्रेंट वापरतो. ज्या कॉलमला आपण युनिक कन्स्ट्रेंट लावलेला आहे त्या कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउड नाही. त्यानंतर प्रायमरी की सुद्धा युनिक कन्स्ट्रेंट सारखी काम करते. फक्त फरक एवढा की युनिक कन्स्ट्रेंट नल व्हॅल्यू अलाव करतो, व्हेअर ॲज प्रायमरी की नल व्हॅल्यू अलाव करत नाही. बरोबर. नल व्हॅल्यू अलाव करत नाही म्हणजेच काय झालं, नॉट नल सारखी फंक्शनॅलिटी झाली आणि युनिक ही फंक्शनॅलिटी युनिक कीवर्ड सारखी झाली. म्हणूनच प्रायमरी कीला इथे काय म्हटलेलं आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल कन्स्ट्रेंट्स. त्यानंतर ऑटो इन्क्रीमेंट. काही वेळा काही कॉलमची व्हॅल्यू आपल्याला ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट करावी लागते. फॉर एक्झाम्पल, नवीन एम्प्लॉई आपण ॲड करत असू तर आपण काय करतो, यापूर्वीचा जो काही एम्प्लॉई होता त्याचा ID काय होता, मग त्याच्या पुढचा ID आपण असाइन करतो. मग मागच्या एम्प्लॉईचा ID आपण काय करतो, मॅन्युअली कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामध्ये +1 करून आणि तो नवीन एम्प्लॉईला देतो. मागच्या एम्प्लॉईचा जो काय ID होता त्याच्यामध्ये +1 करतो आणि जे काय आन्सर असणार तो नवीन एम्प्लॉईचा ID. मग हे आपल्याला मॅन्युअली करावं लागू नये याच्यासाठी ऑटो इन्क्रीमेंट हा कन्स्ट्रेंट आहे. ऑटो इन्क्रीमेंट कन्स्ट्रेंट वापरल्यानंतर जेव्हा तुम्ही नवीन रेकॉर्ड ॲड कराल त्यावेळेला त्या कॉलमची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होत जाईल. त्यानंतर आहे डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. जर तुम्हाला एखाद्या कॉलमची डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची असेल तर डिफॉल्ट की कन्स्ट्रेंटने तुम्ही करू शकता. तर डिफॉल्ट कन्स्ट्रेंट हा काय करणार तर एक उदाहरण म्हणजे डिस्ट्रिक्ट या कॉलमची व्हॅल्यू ॲड करायची आहे. मग आपण जी काही रेकॉर्ड्स इथे ॲड करणार त्याच्यातल्या बऱ्याच जणांचा डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच जर मी तिथे डिस्ट्रिक्टची व्हॅल्यू पास नाही केली तर बाय डिफॉल्ट सिंधुदुर्ग त्या ठिकाणी त्याने ॲक्सेप्ट केला पाहिजे. बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी सिंधुदुर्ग सेट केला पाहिजे. मग हा उपयोग झाला डिफॉल्ट कन्स्ट्रेंटचा. त्यानंतर चेक कन्स्ट्रेंट. चेक कन्स्ट्रेंट म्हणजे एखादी कंडिशन चेक करून जर ती व्हॅलिडेट होत असेल तरच ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट कर, अदरवाईज ॲक्सेप्ट करू नको. अशी जर आपल्याला काहीतरी कंडिशन लावायची असेल तर त्यासाठी चेक कन्स्ट्रेंट वापरतात. उदाहरणार्थ, सॅलरीची व्हॅल्यू >0 असली पाहिजे किंवा प्राईसची व्हॅल्यू >0 असली पाहिजे, असं आपण कन्स्ट्रेंट लावू शकतो. ह्या सगळ्यांची आपण आज प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर इनम हे कशासाठी वापरतात तर जसं ड्रॉपडाऊनमध्ये
जे ऑप्शन असतात त्याच्यातलाच एखादा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, तर अशा केसेसमध्ये इनम वापरतात. त्यानंतर फॉरेन की, रेफरन्स की हे कशासाठी वापरतात, तर आपण आपल्याकडे समजा 2 टेबल आहेत, एम्प्लॉई आणि प्रोजेक्ट, आणि एम्प्लॉई टेबलमध्ये आपण प्रोजेक्टचा आय डी सेट करतोय. मग आपण जर त्या ठिकाणी अशा प्रोजेक्टचा आय डी टाकायला गेलो जो मेन प्रोजेक्टमध्ये त्या आय डीचं प्रोजेक्टच अस्तित्वात नाही, एम्प्लॉईच्या टेबलमध्ये आपण अशा प्रोजेक्टचा आय डी ॲड करायला गेलो जो प्रोजेक्टच्या टेबलमध्ये अस्तित्वातच नाही, तर त्या ठिकाणी तो ॲक्सेप्ट करणार नाही. हा उपयोग काय झाला फॉरेन की आणि रेफरन्स कीचा. तर या प्रत्येकाची एक्झाम्पल जेव्हा आपण आता बघणार तेव्हा हे कन्सेप्ट तुमच्या जास्त क्लिअर होणार. मग आता सुरुवात करूया नॉट नल कन्स्ट्रेंट पासून. तर हे कन्स्ट्रेंट आहेत, त्यांचा सिंटॅक्स कसा आहे तर ते दाखवतो. आपण जशी टेबलची क्रिएटची कमांड लिहितो सेम तसंच आहे, सेम तीच कमांड, क्रिएट टेबलचीच कमांड, फक्त फरक कुठे आहे, क्रिएट टेबल टेबल नेम, पहिल्या कॉलमचं नाव त्याचा डेटा टाईप, दुसऱ्या कॉलमचं नाव त्याचा डेटा टाईप, तिसऱ्या कॉलमचं नाव त्याचा डेटा टाईप, अँड सो ऑन असं आपण करत होतो. मग त्या डेटा टाईपच्या नंतर एक स्पेस सोडून त्या कन्स्ट्रेंटचं नाव लिहायचं, तो कन्स्ट्रेंट स्पेसिफाय करायचा, एवढाच फरक आहे. तर आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. MyDB नावाच्या डेटाबेसमध्ये गेलो, याच्यामध्ये EMP आणि प्रोडक्ट नावाची 2 टेबल्स आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP हे यापूर्वी आपण बनवलेलं ते. ओके, तर मी काय करतो, ही दोन्ही टेबल ड्रॉप करतो, ड्रॉप टेबल EMP, ड्रॉप टेबल प्रोडक्ट. ओके, दोन्ही टेबल ड्रॉप झाली. आता मी एम्प्लॉई टेबल क्रिएट करणार आणि त्याच्यामध्ये हेच कॉलम ठेवणार, आय डी, नेम, सॅलरी आणि एक डेजिग्नेशन नावाचा कॉलम ॲड करूया. ठीक आहे, आणि त्यांमध्ये आपण कन्स्ट्रेंट वापरूया. मग आपण सुरुवात करूया. मग इथे मी टेबल बनवतो, क्रिएट टेबल EMP, सुटसुटीत दिसायला पाहिजे म्हणून इथे एंटर मारतो, क्रिएट टेबल EMP. आता त्याच्यामधले कॉलम, पहिला आय डी, त्यानंतर आय डीचा डेटा टाईप समजा इंट. आता इथे मला की कन्स्ट्रेंट कुठला वापरायचा आहे, प्रायमरी की, प्रायमरी स्पेस की, प्रायमरी की हा की कन्स्ट्रेंट वापरायचा आहे. प्रायमरी की हा की कन्स्ट्रेंट वापरल्यामुळे काय होणार, तर आय डी कॉलममध्ये आपण जी काही व्हॅल्यू टाकणार ती युनिक असणार आणि नॉट नल असणार. ओके, नॉट नल म्हणजेच काय, तो नल व्हॅल्यू अलाव करणार नाही. आणखी एक कन्स्ट्रेंट देतो स्पेस देऊन, ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट याला म्हणतात ऑटो इन्क्रीमेंट. हा कन्स्ट्रेंट लावल्यानंतर काय होणार, तर आय डी या कॉलमची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली असाइन होणार, ॲटोमॅटिकली जनरेट होणार, मॅन्युअली आपल्याला ॲड करायची गरज नाही. पहिल्या कॉलमचं भागलं, आता दुसरा कॉलम बनवूया, नेम वॅरकेअर. आता या नेममध्ये काहीतरी ॲक्सेप्ट केलंच पाहिजे, या नेममध्ये नल व्हॅल्यू असता कामा नये. मग त्याच्यासाठी इथे नॉट नल हा कन्स्ट्रेंट लिहू शकतो. म्हणजे काय, जर नेममध्ये जर नल व्हॅल्यू एंटर होत असेल तर तो रिस्ट्रिक्ट करणार. त्यानंतर तिसरा पॅरामीटर मी घेतो सॅलरी. सॅलरीचा डेटा टाईप घेतला फ्लोट. मग आता ही सॅलरी जी आहे ह्याची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी असली पाहिजे तरच अलाव कर, अदरवाईज अलाव करू नको. तर चेक काय करायचं आहे, ती 0 पेक्षा मोठी आहे का हे चेक करायचं आहे. म्हणून या कन्स्ट्रेंटचं नाव चेक आणि गोल ब्रॅकेटमध्ये आपण
कंडिशन लिहू शकतो. काय तर या सॅलरी कॉलमची व्हॅल्यू किती असली पाहिजे, ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे तरच ॲक्सेप्ट करणार, अदरवाईज कन्स्ट्रेंट व्हायोलेशनचा एरर देणार. म्हणजे जे काही आपण वरती कन्स्ट्रेंट वेगवेगळे लिहिलेले आहेत ते जर व्हायोलेट होत असतील तर कन्स्ट्रेंट व्हायोलेशनचा तो एरर देणार, रेकॉर्ड इन्सर्ट किंवा अपडेट करून घेणार नाही. हे झालं सॅलरीचं. त्याच्यानंतर आपण घेऊया डेजिग्नेशन. आता डेजिग्नेशन याचा डेटा टाईप काय असणार, व्हेअरकॅर असणार, बरोबर. म्हणजे ओनर असेल, मॅनेजर असेल, डेव्हलपर असेल, टेस्टर असेल, ॲनालिस्ट असेल आणि काय असेल, ही वेगवेगळी डेजिग्नेशन झाली. पण आपल्याला काही फिक्स डेजिग्नेशन्सच वापरायची असतील, फिक्स डेजिग्नेशन्स, तर आपण इथे इनम नावाचा डेटा टाईप वापरू शकतो. म्हणजे ती सोडून जर इतर जर काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न झाला तर तो इनम कन्स्ट्रेंट व्हायोलेट झाल्याचा एरर देणार. मग ते आपण कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी इथे व्हेअरकॅर डेटा टाईप काढायचा आणि इथे इनम लिहायचं. आणि इनममध्ये ज्या काही डिफॉल्ट व्हॅल्यू असतील त्या तुम्ही अशा कॉमा सेपरेटेड लिहू शकता. पण त्या स्ट्रिंग जर असतील तर सिंगल कोटमध्ये एनक्लोज केल्या पाहिजेत. न्यूमरिक व्हॅल्यू सिंगल कोट डबल कोटमध्ये एनक्लोज करायची गरज नाही. स्ट्रिंगच्या व्हॅल्यू सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये एनक्लोज केल्या पाहिजेत. मग इथे मी काही डेजिग्नेशन टाकतो, ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर, ॲनालिस्ट. ओके, हा त्याच्या पुढचा कॉलम झाला इनम. अजून काय मी घेऊ शकतो, तर अजून समजा मी इथे घेतला कॉन्टॅक्ट नंबर. ओके, आता कॉन्टॅक्ट नंबर काय असला पाहिजे, युनिक असला पाहिजे, रिपीट होता कामा नये. म्हणजे एकाच एम्प्लॉईचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो दुसऱ्या एम्प्लॉईसाठी वापरला जाता कामा नये. जर सेम कॉन्टॅक्ट नंबर जर आढळून आला तर त्याने ते रेकॉर्ड ॲक्सेप्ट करू नये. मग इथे काय करणार, युनिक आधी कॉन्टॅक्ट नंबरची आपण हे देऊया, काय डेटा टाईप देऊया, अशी स्ट्रिंग ज्याच्यामध्ये 10 अक्षरे मावू शकतात किंवा 10 नंबर मावू शकतात. इंट इथे का नाही टाकला, कारण इंट डेटा टाईप एवढा 10 डिजिटचा नंबर स्टोअर करू शकत नाही. इथे व्हेअरकॅर घेतला कॉन्टॅक्टचा डेटा टाईप आणि आता इथे याला कन्स्ट्रेंट काय लावणार मी, युनिक. युनिक कन्स्ट्रेंट आपण ज्या कॉलमला लावतो त्या कॉलमची व्हॅल्यू युनिक राहते, डुप्लिकेट व्हॅल्यू तो अलाव करत नाही. मग अशा प्रकारे आपण कुठले कुठले कन्स्ट्रेंट बघितले, नॉट नल बघितला, युनिक बघितला, प्रायमरी की बघितला, ऑटो इन्क्रीमेंट बघितला, डिफॉल्ट हा राहिला, चेक इनम, फॉरेन की पुढे दाखवतो. आता डिफॉल्ट राहिला. डिफॉल्ट कोणासाठी लिहू शकतो आपण, समजा डिस्ट्रिक्ट ॲड करूया आपण, डिस्ट्रिक्ट व्हेअरकॅर 50 आणि याला कन्स्ट्रेंट देऊया डिफॉल्ट. डिफॉल्ट व्हॅल्यू काय, डिफॉल्ट व्हॅल्यू सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग ही स्ट्रिंग असल्यामुळे त्याला आपण सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये ठेवलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे हे सगळ्या कॉलम्सना मी काही ना काही डेटा टाईप दिलेला आहे. आणि आता हे ब्रॅकेट कंप्लीट करतो जे इथे वरती ओपन केलं होतं मी, आणि त्याच्यानंतर सेमीकोलन देणार आणि मग एंटर मारतो. तर क्वेरी ओके, काही एरर आलेला नाही, सगळं आपलं जे आहे ते बरोबर आहे. मग आता एक एक कन्स्ट्रेंट आपण टेस्ट करून बघूया. मग आता मी याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स ॲड करतो, काहीतरी व्हॅलिड एंट्री ॲड करतो आणि जो आय डी आहे तो ऑटो इन्क्रीमेंट ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होतोय हे तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर आपण इनव्हॅलिड एंट्री टाकून बघू खरोखर हे आपल्याला रिस्ट्रिक्ट करतंय की नाही ते. मग मी इथे क्वेरी मारतो इन्सर्ट इनटू EMP. EMP मधल्या कुठल्या कुठल्या कॉलममध्ये मला व्हॅल्यू टाकायची आहे, तर आय डीमध्ये टाकायची नाही, कारण आय डी हा ऑटोमॅटिक जनरेट होणार. त्यानंतर इथे मी काय करणार, नेम, नंतर सॅलरीची व्हॅल्यू देणार, त्यानंतर डेजिग्नेशनची व्हॅल्यू देणार,
डेजिग्नेशन कॉलमला व्हॅल्यू दिल्यानंतर कॉन्टॅक्ट कॉलमला व्हॅल्यू देणार, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कॉलमला व्हॅल्यू देणार. आपण एक एक कन्स्ट्रेंट, एक एक कॉलम टेस्ट करूया. मग हे झाले इन्सर्ट इंटू EMP. आता त्यानंतर व्हॅल्यूज देतो, खाली सुटसुटीत दिसावं म्हणून खाली घेतो. व्हॅल्यूज, आता व्हॅल्यूज मध्ये काय टाकतो, नेम, नेम टाकलं गोविंद, सॅलरी टाकतो, त्यानंतर डेजिग्नेशन टाकतो, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, स्ट्रिंग आहे म्हणून असं टाकतो. किती झाले, 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. कॉन्टॅक्ट नंबर नंतर डिस्ट्रिक्ट टाकतो. ओके. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर इथे बघा याचा ID ऑटोमॅटिकली 1 जनरेट झालेला आहे. आता मी पुढचा रेकॉर्ड ॲड करतो. आणि आता इथे एंटर बटनला क्लिक करू. काहीतरी चुकलंय बघतो. हा फक्त व्हॅल्यूज मी हे केलं. ओके. याच्या आधीची लाईन हे झाली नाही. इन्सर्ट इंटू EMP. ओके. EMPच्या कुठल्या कुठल्या कॉलम मध्ये टाकणार, नेम, सॅलरी, डेजिग्नेशन, नेम, सॅलरी, डेजिग्नेशन, कॉन्टॅक्ट आणि डिस्ट्रिक्ट. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP जर मी केलं तर इथे ऑटोमॅटिक बघा दुसरा ID जनरेट झाला आहे. ओके. असंच मी आता तिसरा रेकॉर्ड ॲड करतो. बघा आता इथे ID 3 हा ऑटोमॅटिक आलाय. म्हणजेच काय, तर हे जे काही टेबल आपण क्रिएट केलेलं मग त्या ठिकाणी आपण ऑटो इन्क्रीमेंट लिहिलं. ऑटो इन्क्रीमेंट लिहिल्यामुळे काय झालं, ID ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक जनरेट झाली. ओके. आता त्यानंतर या प्रायमरी की हा काय विषय आहे हा चेक करूया. जर मी ID कॉलम मध्ये एक्झिस्टिंग ID वाला एम्प्लॉई ॲड करायला गेलो, फॉर एक्झाम्पल मी इथे नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करतो. आणि इथे मी ID पण ॲड करतो. ID आणि ID काय देतो, एक्झिस्टिंग ID देतो. ऑलरेडी इथे किती आहेत, 3 ID आहेत आणि मी एक्झिस्टिंग ID इथे ॲड करायला जातो. ओके. आणि एंटर मारतो. तर काय म्हणणार, डुप्लिकेट एंट्री 3 फॉर की EMP. मग जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं तर हे रेकॉर्ड त्याने ॲड केलं नाही. कारण काय, कारण आपण सांगून ठेवलंय वरती कन्स्ट्रेंट देतानाच काय, तर ID कसा असला पाहिजे, प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजेच काय, कॉम्बिनेशन ऑफ युनिक आणि नॉट नल. मग युनिक हा गुणधर्म आपण तपासून बघितला तर इथे ID हा जर काहीतरी नवीन पास केला तर तो ॲक्सेप्ट करणार, पण एक्झिस्टिंग जर पास केला तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. आणि ऑटो इन्क्रीमेंटमुळे काय होणार, पुढचा ID असाइन होणार ॲटोमॅटिक त्या ठिकाणी. जर मी ह्या ठिकाणी
नल व्हॅल्यू पास केली तर काय होतं बघूया. जिथे 3 पास केलेला त्या ठिकाणी नल पास करतो आणि एंटर मारतो. आणि आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल केलं तर बघा त्याने नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली नाही. नलच्या ऐवजी त्याने ऑटो इन्क्रीमेंट करून नेक्स्ट आय डी दिला. ओके, म्हणजेच काय, प्रायमरी की नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करत नाही. जर समजा मी इथे फक्त प्रायमरी की कन्स्ट्रेंट लिहिला असता आणि ऑटो इन्क्रीमेंट लिहिला नसता तर आताच्या लाईनला एरर आला असता. काय एरर आला असता की प्रायमरी की मध्ये तुम्ही नल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. पण ऑटो इन्क्रीमेंट हा कन्स्ट्रेंट लावल्यामुळे काय झालं, नल व्हॅल्यू जिथे असेल तिथे पुढची व्हॅल्यू त्याने इन्क्रीमेंट करून देऊन टाकली. मग प्रायमरी की म्हणजेच काय, प्रायमरी की कन्स्ट्रेंट आपण ज्या कॉलमला लावतो त्या कॉलमची व्हॅल्यू युनिक असते. युनिक असते म्हणजेच काय, डुप्लिकेट व्हॅल्यू तो ॲक्सेप्ट करत नाही. आणि ती नॉट नल असते म्हणजे नल व्हॅल्यू तो ॲक्सेप्ट करत नाही. ऑटो इन्क्रीमेंट काय करतो, जर आपण या स्पेसिफिक कॉलमला काही व्हॅल्यू पास केली नाही म्हणजेच नल पास केली तर काय करणार, तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी नवीन व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून असाइन करणार. मग हे दोन्ही कन्स्ट्रेंट आपण तपासून बघितले, प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट. आता जाऊया नॉट नल कन्स्ट्रेंटकडे. आता नेमची व्हॅल्यू जर मी मुद्दाम म्हणून नल टाकायला गेलो तर काय होतं बघूया. आता नवीन रेकॉर्ड ॲड करूया ज्यामध्ये काय असणार, आय डीची व्हॅल्यू आपण पास करणार नाही, ती ऑटोमॅटिकली जनरेट होऊ देत. आता इथे नेम जे आहे ते मी नल पास करतो. नेम जे आहे ते मी नल पास करतो आणि एंटर मारतो. काय म्हटलं, कॉलम नेम कॅनॉट बी नल, ही नल व्हॅल्यू त्याने ॲक्सेप्ट केली नाही. का केली नाही, कारण इकडे आपण काय सांगून ठेवलंय, नेमची व्हॅल्यू ही नॉट नल असली पाहिजे. ओके, त्यामुळे जर तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलात तर आताचं रेकॉर्ड ॲड झालेलं नसणार. त्यानंतर आता तिसरं बघूया आपण तपासून, सॅलरी. सॅलरीला कन्स्ट्रेंट कुठला दिला आहे, चेक कन्स्ट्रेंट. चेक कन्स्ट्रेंटमध्ये कंडिशन काय लावली आहे, सॅलरीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. मग आता मुद्दाम म्हणून आपण सॅलरीची व्हॅल्यू लेस दॅन 0 टाकूया. तर आता मी इथे व्हॅलिड डेटा टाकतो, नेम इथे टाकतो भरत, आणि सॅलरीची व्हॅल्यू मी मायनसमध्ये टाकतो, निगेटिव्ह टाकतो म्हणजे लेस दॅन 0 झाली. आणि आता एंटर मारायला जातो तर त्याने काय सांगितलं, चेक कन्स्ट्रेंट इज व्हायोलेटेड. चेक कन्स्ट्रेंट व्हायोलेट झाला म्हणजे काय, इथे चेक सॅलरी ग्रेटर दॅन 0 हा जो कन्स्ट्रेंट आपण देऊन ठेवलेला आहे हा व्हायोलेट झाला. याच्यामुळे त्याने ते रेकॉर्ड ॲक्सेप्ट केलं नाही. कळलं का, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का सर्वांना? तन्मय समजलं? तन्मय, शरद? हो सर. आता पुढचे कन्स्ट्रेंट बघूया. आता डेझिग्नेशन, तिथे ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर आणि ॲनालिस्ट या ज्या 5 व्हॅल्यू आहेत, या 5 व्हॅल्यूज त्यांनी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. याच्या बाहेरच्या व्हॅल्यू त्यांनी ॲक्सेप्ट करू नयेत. तर याच्यासाठी काय आहे, इनम हा चेक कन्स्ट्रेंट आहे. मग हा टेस्ट करून बघूया. पहिलं मी काय करतो, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी ॲड करून बघतो. सॅलरी मगाशी आपण निगेटिव्ह पास केलेली ती आता पॉझिटिव्ह करतो, सॅलरी ॲक्सेप्ट करणार. पण हे जे काय आहे, डेव्हलपर म्हणा, टेस्टर म्हणा, त्याच्यात मी काय करतो, असं डेजिग्नेशन टाकतो जे त्या ठिकाणी नाही.
प्रोफेसर टाकलं. ओके, आणि एंटर मारलं तर काय म्हणतो, डेटा ट्रंकेटेड फॉर कॉलम डेजिग्नेशन ॲट रो 1. म्हणजे काय, तर इथे आपण काय सांगितलंय, 1 2 3 4 5 या 5च व्हॅल्यू ॲक्सेप्ट कर डेजिग्नेशन कॉलमसाठी. ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर आणि ॲनालिस्ट. आणि मी तिथे काय पाठवलं, प्रोफेसर पाठवलं. प्रोफेसर हे डेजिग्नेशन याच्यात आहे का एम्प्लॉईमध्ये, नाही. मग ते तो ॲक्सेप्ट करणार नाही. पण तेच जर मी ह्याच्यातलं कुठलं तरी एखादं दिलं, समजा मी तिथे टेस्टर दिलं, तर काय म्हणतो, कॉन्टॅक्ट नंबर डुप्लिकेट झाला, कॉन्टॅक्ट नंबर डुप्लिकेट आहे म्हणतो. आणि समजा मी कॉन्टॅक्ट नंबर चेंज केला आणि एंटर मारला तर त्याने तो रो ॲक्सेप्ट केला. ओके, तर आता बघा, आपण डेजिग्नेशनसाठी इनम हा कन्स्ट्रेंट चेक केला. इथे ज्या काही तुम्ही व्हॅल्यूजची लिस्ट देणार, जी काही व्हॅल्यूजची लिस्ट देणार त्या लिस्टमधलाच आयटम तो ॲक्सेप्ट करणार, त्याच्या बाहेरचा नाही. आणि कॉन्टॅक्ट नंबरसाठी आपण सेम व्हॅल्यू टाकली तर त्याने युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेडचा एरर दिला. आणि जेव्हा आपण डिफरंट व्हॅल्यू टाकली कॉन्टॅक्ट नंबरला तेव्हा त्याने ते ॲक्सेप्ट केला कॉन्टॅक्ट नंबर. आता शेवटचा राहिला काय, डिस्ट्रिक्टसाठी आपण डिफॉल्ट कन्स्ट्रेंट वापरला आहे आणि डिस्ट्रिक्टची डिफॉल्ट व्हॅल्यू सिंधुदुर्ग असली पाहिजे असं आपण तिथे दाखवतोय. मग समजा मी एखादा रेकॉर्ड ॲड करायला गेलो आणि या रेकॉर्डमध्ये बाकी सगळं नाव वगैरे चेंज करतो. नाव दिलं लक्ष्मण, त्यानंतर इथे सॅलरी दिली, डेजिग्नेशन टेस्टर ठेवलं, कॉन्टॅक्ट नंबर चेंज करूया. आणि इथे मी काहीच पास करत नाही, डिस्ट्रिक्टची व्हॅल्यूच पास करत नाही आणि एंटर मारतो. तर एंटर मारल्यानंतर त्याने रेकॉर्ड ॲक्सेप्ट केलं. आणि आता जर मी सगळे डिटेल बघितले तर इथे लक्ष्मणसाठी सुद्धा त्याने काय केलं आहे, जिल्हा सिंधुदुर्ग ॲड केला आहे. मी इथून पासच केला नाही सिंधुदुर्ग, तरी पण त्याने का केला, कारण टेबल बनवतानाच आपण काय सांगितलं, इथे कन्स्ट्रेंट लावलेला आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू काय असली पाहिजे, सिंधुदुर्ग. अशा प्रकारे आपण हे कन्स्ट्रेंट बघितले. कुठले कुठले बघितले, प्रायमरी की, ऑटो इन्क्रीमेंट, नॉट नल, त्यानंतर चेक कन्स्ट्रेंट, त्यानंतर इनम, त्यानंतर युनिक आणि त्यानंतर डिफॉल्ट कन्स्ट्रेंट बघितले. आणखी एक कन्स्ट्रेंट आपण पुढे बघणार आहोत, रेफरन्स की किंवा फॉरेन की ज्याला म्हणतात तो. इथपर्यंत कळलं का? याच्यात एखादा कन्स्ट्रेंट जर समजला नसेल तर कळवा. समजलं का? आवाज येत नाही. हो सर. हो हो. तर आता शेवटचा कन्स्ट्रेंट राहिलाय, त्यानंतर हे लेक्चर आपण थांबवू शकतो. तो म्हणजे फॉरेन की किंवा रेफरन्स की. हा कशासाठी असतो ते सांगतो. तर सध्या आपल्याकडे जे टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे टेबल आहे आपल्याकडे. ओके, मग हे टेबल मी ड्रॉप करतो, ड्रॉप टेबल EMP. आता मी टेबल पुन्हा क्रिएट करतो, साधं टेबल क्रिएट करतो. मला फॉरेन की कशी वापरतात ते दाखवायचे आहे म्हणून क्रिएट टेबल EMP. त्याच्यामध्ये काय असणार, ID इंट, प्रायमरी की लावूया त्याला आणि ऑटो इन्क्रीमेंट पण लावूया. त्यानंतर नेम वॅरकॅर 50. इथे नॉट नल वगैरे मी कन्स्ट्रेंट लावत बसत नाही. ID, नेम आणि तिसरा कॉलम ॲड करतो प्रोजेक्टचा ID.
ज्याचा डेटा टाईप असणार इंट. हे टेबल बनवण्यापूर्वी आपल्याला प्रोजेक्टचं टेबल बनवलं पाहिजे, ते मी आधी बनवतो. आधी प्रोजेक्टचं टेबल बनवलं पाहिजे का ते सांगतो. क्रिएट टेबल प्रोजेक्ट ID इंट प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, त्यानंतर प्रोजेक्टचं टायटल, याला तुम्ही पाहिजे तर नॉट नल कन्स्ट्रेंट देऊ शकता. गोल ब्रॅकेट हे करायला विसरलो मी. क्रिएट टेबल प्रोजेक्ट ID इंट प्रायमरी की, त्यानंतर टायटल varchar 50 आणि त्यानंतर गोल ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. इथे काय एरर आला की इथे मी शेवटचा जो कॉलम आपण स्पेसिफाय करतो त्याच्यानंतर कॉमा द्यायचा नाही. कॉमा इथे कधी द्यायचा, जर त्याच्या पुढे एखादा कॉलम येत असेल तर द्यायचा. क्रिएट टेबल प्रोजेक्ट ID इंट प्रायमरी की, टायटल varchar 50 नॉट नल. आता कॉमा येणार नाही कारण तो शेवटचा कॉलम आहे. नो डेटाबेस सिलेक्टेड. मी आता काय केलं, जेव्हा मी MySQL ओपन करतो तेव्हा मी जी काही टेबल वगैरे क्रिएट करणार ती कुठल्या टेबलमध्ये मला क्रिएट करायची आहे तो डेटाबेस मला आधी सिलेक्ट करावा लागेल. तो कसा करतो मी, यूज आपल्या डेटाबेसचं नाव असं. मग आता क्रिएट टेबल प्रोडक्ट ID इंट प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, त्यानंतर टायटल varchar 50 आणि नॉट नल, हे नल असू नये. आता हे टेबल बनलेलं आहे. याच्यामध्ये आपण 3 रेकॉर्ड्स ॲड करूया. इन्सर्ट इनटू प्रोडक्ट, मी इथे फक्त टायटल ॲड करणार कारण ID ची व्हॅल्यू जी आहे ती ऑटो इन्क्रीमेंट होणार. टायटल व्हॅल्यूज कॉलेज वेबसाईट. ओके, दुसरा घेऊया इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर तिसरा ॲड करूया हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम. आणि चौथा घेऊया फेक न्यूज डिटेक्शन ॲप. ओके, हे 4 प्रोजेक्ट आपण ॲड केले. अरे प्रोजेक्ट ऐवजी प्रोडक्ट नावाचं टेबल बनवलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. आता ह्याला आपण रिनेम करूया प्रोजेक्ट. कसं रिनेम करणार, तर त्याच्यासाठी कमांड आहे अल्टर टेबल टेबल नेम. जुनं टेबल नेम काय आहे, प्रोडक्ट. रिनेम ओल्ड कॉलम नेम, ओल्ड टेबल नेम, अल्टर टेबल रिनेम ओल्ड टेबल नेम काय आहे, प्रोडक्ट टू न्यू टेबल नेम प्रोजेक्ट. एक रिनेम नावाची पण कमांड आहे. रिनेम टेबल ओल्ड टेबल नेम प्रोडक्ट टू न्यू टेबल नेम प्रोजेक्ट. झालं. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केलं तर मला हे आउटपुट मिळणार. मग आता
फॉरेन की म्हणजे काय ते कळवतो. तर सध्या आपल्याकडे हे टेबल आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट केल्यानंतर आय डी आणि टायटल हे आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी 4 प्रोजेक्टच्या एंट्री आहेत. मग आता फॉरेन की म्हणजे नक्की काय हे तुम्हाला दाखवतो. तर फॉरेन की चेक करण्यासाठी एक दुसरं टेबल आपल्याला बनवावं लागेल. क्रिएट टेबल एम्प्लॉई किंवा EMP. याच्यामध्ये पहिला एम्प्लॉईचा आय डी आपण घेऊया, त्यानंतर एम्प्लॉईचं नाव घेऊया आणि आता हा एम्प्लॉई कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय त्या प्रोजेक्टचा आय डी घेऊया. ID_प्रोजेक्ट हे झालं कॉलमचं नाव. याचा डेटा टाईप काय असणार, इंट असणार. आता महत्त्वाचा पार्ट येतो. आता आपण फॉरेन की कशी वापरणार ते येतो. इथे मी कॉमा देतो आणि आता महत्त्वाचा पार्ट आहे. आता इथे मी काय लिहिणार, फॉरेनचं स्पेलिंग बघा, फॉरेन की कुठली असणार, ID प्रोजेक्ट. का याला फॉरेनच शब्द का वापरला आहे, कारण या एम्प्लॉई टेबलमध्ये जी व्हॅल्यू आपण ID प्रोजेक्ट या कॉलमसाठी टाकणार ती या प्रोजेक्ट टेबलच्या ID कॉलममध्ये अस्तित्वात असली पाहिजे. म्हणजे इथे ID कुठला त्याने ॲक्सेप्ट केला पाहिजे, 1, 2, 3 किंवा 4 हे केले पाहिजेत. याच्या पलीकडचा त्याने ॲक्सेप्ट करू नये, 5वा त्याने ID ॲक्सेप्ट करू नये, याच्यासाठी आहे. पुढे जाऊन समजा या टेबलमध्ये कॉलम वाढले आणि समजा असं टेबलमध्ये रोज वाढले आणि समजा 100 रेकॉर्ड्स असतील, मग इथे याने 100 प्रोजेक्टचा ID पर्यंत त्याने ॲक्सेप्ट केले पाहिजे. जो इथे अस्तित्वात नाही, या टेबलमध्ये अस्तित्वात नाही, 200 असेल 300 असेल, तो त्याने ॲक्सेप्ट करू नये. याच्यासाठी फॉरेन की आहे. मग इथे हे स्पेसिफाय कसं करायचं, फॉरेन की त्यानंतर फॉरेन की कुठल्या कॉलमला लावायची आहे, तर ID प्रोजेक्टच्या आयडीला. आणि हा प्रोजेक्टचा ID जो कॉलम आहे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आपण एंटर करणार ती कोणाशी संबंधित पाहिजे, तर या प्रोजेक्ट टेबलमधल्या ID कॉलमच्या संबंधित पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट टेबलमधल्या ID कॉलममध्ये जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्याच त्यांनी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. म्हणून इथे मी काय करतो, रेफरन्सेस प्रोजेक्ट हे टेबलचं नाव आणि तिथल्या कॉलमचं नाव, संपला विषय, आणि सेमिकोलन मारतो. हे परत बघा, फॉरेन की म्हणजे काय ते परत एक्सप्लेन करतो. एम्प्लॉई टेबलमध्ये आपण जी व्हॅल्यू ID प्रोजेक्ट या कॉलमसाठी देणार ती प्रोजेक्ट टेबलमधल्या ID नावाच्या कॉलममध्ये असली पाहिजे. म्हणजे समजा प्रोजेक्ट टेबलमध्ये फक्त 4च ID आहेत आणि इथे आपण 5 टाकायला जातो तर त्याने ते ॲक्सेप्ट करू नये. याच्यासाठी फॉरेन की कन्स्ट्रेंट आहे. मग आता आपण हे क्रॉस व्हेरीफाय करूया. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज. आता याच्यात मी काही व्हॅल्यूज टाकतो. आता एम्प्लॉईच्या कुठल्या कुठल्या कॉलममध्ये टाकणार, समजा नेममध्ये आणि ID प्रोजेक्ट या 2 कॉलममध्ये टाकतो. ओके, ID मध्ये टाकत नाही का, कारण तो ऑटो इन्क्रीमेंट होणार. नेम टाकतो गोविंद आणि प्रोजेक्टचा ID टाकतो 1. प्रोजेक्ट ID 1 कशावर आहे, कॉलेज वेबसाईट. गोविंद काम करतोय कशावरती, समजा कॉलेज वेबसाईट वरती. ओके, ते त्याने ॲक्सेप्ट केलं बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP जर मी केलं तर बघा इथे रिझल्ट दिसतोय. ओके, त्यानंतर मी समजा प्रोजेक्ट ID इथे 2 टाकला, बघा हा पण त्याने ॲक्सेप्ट केला. ओके, त्यानंतर मी प्रोजेक्ट ID 3 टाकला, तर बघा तो त्याने ॲक्सेप्ट केला.
त्यानंतर जर मी प्रोजेक्ट आय डी 4 टाकला तर तो पण त्याने ॲक्सेप्ट केला. ओके. आणि आता जर मी प्रोजेक्टचा आय डी 5 टाकला तर एरर आला. कॅनॉट ॲड ऑर अपडेट चाइल्ड रो, फॉरेन की कन्स्ट्रेंट रेफरन्सेस, फॉरेन की कन्स्ट्रेंट फेल्स. इथे डिटेल आले. माय डी बी नावाच्या डेटाबेसमध्ये EMP नावाचं टेबल आहे, त्याच्यामध्ये एक कन्स्ट्रेंट दिलेला आहे फॉरेन की. तर फॉरेन की काय झाला, फॉरेन की मधला कॉलम कुठला, आय डी प्रोजेक्ट, हा रिफर करतो कोणाला, प्रोजेक्ट टेबलमधल्या आय डी कॉलमला. हा कन्स्ट्रेंट व्हायोलेट झाला. म्हणजे जे इथे आपण दिलं होतं ते. इथे जी काय आपण व्हॅल्यू ॲड करणार आय डी प्रोजेक्टसाठी, ही कोणाशी संबंधित असली पाहिजे, ही कोणाला रिफर केली पाहिजे, तर प्रोजेक्ट टेबलमधल्या आय डी कॉलमला. इथे 1 2 3 आणि 4च होते ना प्रोजेक्ट टेबलमध्ये आय डी, आणि इथे आपण 5वा टाकायला गेलो म्हणून त्याने एरर दिला. आणि आता समजा या प्रोजेक्ट टेबलमध्ये एक मी नवीन ज्याचा आय डी 5 आहे असं रेकॉर्ड ॲड केलं, आणि मग 5 प्रोजेक्ट आय डी असणारा एम्प्लॉई जर ॲड करायला गेलो तर तो ॲक्सेप्ट करणार. तर बघूया आपण. मी आता इथे काय करतो, इन्सर्ट इनटू, आता मी काय करतो, प्रोजेक्टमध्ये एक प्रोजेक्ट ॲड करतो. प्रोजेक्टमध्ये आपण इथे एक ॲड करतो. आता इथे मी एंटर मारतो. आपण टेबलचं नाव बदललं ना, प्रोजेक्ट. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट. आता ज्याचा आय डी 5 आहे असा प्रोजेक्ट आता या प्रोजेक्ट नावाच्या टेबलमध्ये अस्तित्वात आहे. ओके. आता मी मगाशी एंट्री करायला इथे जातो. कुठली एंट्री, ती ही वाली एंट्री. एम्प्लॉईमध्ये एम्प्लॉईचं नाव टाकतो विष्णू आणि प्रोजेक्टचा आय डी टाकतो 5. मगाशी याच कोडला त्याने एरर दिला होता, पण मात्र आता हा कोड त्याने ॲक्सेप्ट केला. का ॲक्सेप्ट केला, कारण यावेळी ज्याचा आय डी 5 आहे असा प्रोजेक्ट अस्तित्वात आहे. ओके. आणि जर मी इथे 6 टाकायला गेलो आय डी आणि एंटर मारला तर तो एरर देणार, कारण ज्याचा आय डी 6 आहे असा प्रोजेक्टच अस्तित्वात नाही. मग हे रिलेशन दाखवण्यासाठी आपण वापरतो काय, फॉरेन की. फॉरेन की हे टेबल कुठलं, एम्प्लॉई टेबलमधला कॉलम आय डी प्रोजेक्ट, हा रिफर कोणाला करणार, प्रोजेक्ट टेबलमधल्या आय डी कॉलमला. रेफरन्सेस प्रोजेक्ट गोल ब्रॅकेटमध्ये कॉलमचं नाव आय डी. मग हा अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं प्रायमरी की आणि फॉरेन कीमध्ये फरक काय, हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्याचप्रमाणे युनिक कन्स्ट्रेंट आणि प्रायमरी की कन्स्ट्रेंट यामध्ये फरक काय, हे पण मगाशी सांगितलं आणि पुन्हा रिपीट करतो. प्रायमरी की आणि युनिक या दोघांचं काम सेमच आहे. त्या युनिक व्हॅल्यू अलाव करतात, डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव करत नाहीत. फरक काय, तर युनिक ही नल व्हॅल्यू अलाव करते, ॲक्सेप्ट करू शकते, पण प्रायमरी की नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू शकत नाही. हा त्याच्यातला फरक आहे. हे समजलं का? जेवढे आता कन्स्ट्रेंट दाखवले ते समजले का? तन्मय, शरद, समजले का? आवाज येत नाही कोणाचा? हो सर. ठीक आहे. तर आता इथे आपण थांबूया.
मीटिंग लिव्ह करू शकता.